क्रांती संघटना शहादा तालुक्याच्या वतीने आज दिनांक 5 जुलै रोजी दिव्यांगांचे कैवारी माजी मंत्री तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि किराणा किटचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रहारचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष नाना शिंदे यांनी भूषविले। त्यांनी शहादा तालुका टीमच्या कामाचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले। यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष फारुख शेख यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की ज्याप्रमाणे बच्चू कडू साहेब सर्वांसाठी लढत आहेत तसेच आपल्यालाही न्याय व हक्कासाठी लढायचे आहे। दिव्यांगांची कामे रखडणार नाहीत यासाठी सर्व पक्ष सोडून दिव्यांग म्हणून एकत्र या असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नाना शिंदे, शहादा तालुका अध्यक्ष शेख फारुख, तालुका उपाध्यक्ष सुनील मिस्त्री, तालुका सल्लागार राजेंद्र पाटील, तालुका सचिव अनिश शेख, तालुका सरचिटणीस राकेश बागुल, तालुका उपसरचिटणीस सय्यद मुस्ताक, तालुका सोशल मीडिया प्रमुख साजिद शेख, शहादा शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे तसेच प्रहार सेवक मुस्ताक मण्यार आणि अनिल कोडी हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल। वाढदिवस साजरा करताना आम्ही जसं बच्चू कडू साहेबांची मांग आहे की गरीब गोर लोकांना आपल्याकडून फायदा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जे आहे ना बच्चू कडू साहेबांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किटचे पण आयोजन केलेले आहे व आपल्या गरजू विद्यार्थ्यांना पेन्सिल वही वाटपाचे कार्यक्रम पण आपण ठेवलेले आहे। कार्यक्रम तो खूप मोठा करायचा होता कारण सध्या आपल्याकडे पैशाची चेनी गेल्या आपण 2024 मध्ये शाळेमध्ये जेवणाचा कार्यक्रम पण ठेवलेला होता और 2025 मध्ये तो वरती आदेश आला होता की बर्थडे मनवायचा नाही म्हणून आम्ही मनवलेला नाही। तर 2026 मध्ये आम्ही जे थोडासा प्रयत्न केलेला आहे बच्चू कडू साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे। म्हणून आमची अपेक्षा आहे की बच्चू कडू साहेब हे आमच्यासाठी दिव्यांगांसाठी, अनाथांसाठी, शेतकरी जितके भी घटक पक्ष आहे सर्वांसाठी बच्चू कडू साहेब लढत आहे। बच्चू कडू साहेबांनी आमच्यासाठी खूप लढा दिला आहे। पेन्शन 600हून आता 2500 झाली तर बच्चू कडू साहेबांमुळेच झाली आहे। आणि आता अधिवेशनमध्ये मी त्यांच्या भाषण ऐकलं की 4000 कमीत कमी दिव्यांगांची पेन्शन व्हायला पाहिजे। मला अपेक्षा आहे की 4000 पेन्शन हे लवकरात लवकर बच्चू कडू साहेबांच्या दबावाखाली लवकरात लवकर होईल। आपण जे कार्य करत आहे हे सर्व बच्चू कडू साहेबांच्या आदेशानुसार करते। आपली संघटना ही शहादा तालुका संघटना आहे। आपण फक्त दिव्यांगांसाठी नाही लढत आहे। दिव्यांग असो, अनाथ असो, विधवा असो, ज्येष्ठ नागरिक असो, आपण सर्वांचेच काम करत आहोत। आपण एवढे काम केलेले आहे की मी स्वतःची तारीफ नाही करणार। जे मला जे राज्य लेवलचे माणसांनी जे सांगितलेले त्यांचे शब्द मी या भाषेमध्ये सांगत। त्यांनी मला असं सांगितले की तुमचे जे कार्य आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणाच्या कार्य नाही, असे तुमच्या टीमच्या कार्य आहे। हे सर्व आपले जे ना पदाधिकाऱ्यांमुळे आपले पदाधिकारी भलेच पैशाने कमी आहे पण जिथे आपण बोलवलं तिथे ते हजरच राहते। म्हणून हे माझे एकट्याचं काम नाही आहे, माझे एकट्याचं नाव नाही आहे। आणि आपले जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांचे पण आदेश येतात आपल्याला की असं करा तसं करा। म्हणून आपली संघटना जी आहे ना राज्य लेवलवर आपलं शहादा तालुक्याचे नाव पोचलेलं आहे बच्चू कडू साहेबांचे। बच्चू कडू साहेबांच्या नावाखाली त्यांच्या नावा सांगितलं ते नाही, जे काम नाही होतं ते बच्चू कडू साहेबांचे नाव ऐकलं म्हणून ते अधिकाऱ्याला करावंच लागतं। बच्चू कडू साहेबांचा एवढा दबाव आहे म्हणून मी हे 2 शब्द सांगून माझे 2 शब्द संपवतो। जय प्रहार।